तर हे आहे माझ्या लुक्स मॅक्सिंग सिरीजचं 5th एपिसोड. तर आपला नोज इतका इम्पॉर्टंट का असतो? कारण हा सर्वात मोठा हार्मनी डिस्ट्रॉयर किंवा मेकर असतो. तुम्हाला असे 1000 लोक मिळतील, जर त्यांचा नाक सरळ असता तर अजून सुंदर दिसले असते. जास्त काही नाही, फक्त सरळ असता तर. कारण कोणाचा पण चेहरा किती पण सुंदर असू दे, पण जर त्याची नोज खराब असेल किंवा वेड असेल तर याने त्याचा अख्खा चेहराच खराब होऊ शकतो. म्हणून तुम्हाला नोजवर इम्प्रूव्हमेंट करायला सुरुवात केली पाहिजे. कारण तुमचा नोज 4 ते 5 पॉईंटचा फरक घेऊन येऊ शकतो तुमच्या फेसमध्ये. जर नाक चांगलं काम नाही करत तर तुम्हाला श्वास घेण्यात प्रॉब्लेम येईल. कारण काही लोकांची एक नाक बंद असते आणि दुसरी नाही. कारण एका बाजूने श्वास जातच नाही, कारण त्यांचा नेझल ब्रिज वाकडा असतो. ज्यांना डायव्हिएटेड सेप्टम असतो, ज्यात नाकाचा हाड वाकडा असतो. जर तुम्हाला नीट श्वास नाही घेऊ शकत तर तुम्ही तुमच्या फुल कॅपॅसिटीवर वर्क नाही करू शकत. तुम्ही कोणता पण काम कराल, एक्झाम्पल कार्डिओ टाईप, वर्कआउट टाईप, तर त्यात तुम्हाला डबल श्वास घ्यावे लागणार. तर याचं सोल्युशन काय आहे? तर मी जास्त डीप नाही जाणार कारण व्हिडिओ थोडी लांब होईल. तर नंबर फर्स्ट, जलनेती. जलनेती काय असते? तर ही एक आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे. याच्यात काय असतं तर नाकाच्या एका बाजूला पाणी टाकतात आणि दुसऱ्या बाजूने काढतात. तर हे एकदा करून बघा. जर तुमचं नाक एका बाजूने बंद असेल तर याने तुमची प्रॉब्लेम 20 ते 30% फिक्स होईल. आणि एक दुसरी ट्रिक आहे की एका बाजूने धागा टाकतात आणि असं बाहेर काढतात. तर ही ट्रिक मी तुम्हाला रेकमेंड करत नाही, कारण याने जरा उलटीसारखं पण वाटू शकतो. तर जर ट्राय करू शकता तर करून बघा. किंवा तुम्ही अनुलोम विलोम करू शकता, ज्यात तुम्ही बसता आणि एका बाजूने बंद करता आणि दुसऱ्या बाजूने श्वास घेता आणि नंतर दुसऱ्या बाजूने बंद करून पहिल्याने श्वास घेता. आणि यानंतर तुम्ही नेसल ड्रॉपर किंवा विक्स इनहेलर घेऊ शकता. यू विल नोटीस की तुम्हाला किती इम्प्रूव्ड श्वास येऊ शकते. आणि यानंतर टेक केअर ऑफ नोज स्किन, आतून नाही बाहेरून. फॉर एक्झाम्पल ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड येतात, यांची केअर करा. तुम्ही एक चांगला फेस वॉश लावू शकता, मसाज करू शकता, क्लेन्झर लावू शकता. तुम्ही वीकमधून एकदा वाफ घेऊ शकता. आणि जर तुमचं नाक काही एकदमच खराब आहे तर तुम्ही सर्जरी करू शकता, जर तुमच्याकडे पैसे आहेत तर. आणि जर नाही आहेत तर जा पैसे कमवा, कोणाची वाट बघताय. आणि जर तुमचा नाक असा फुगलेला आहे तर या केसमध्ये तुम्हाला तुमच्या नाकासोबत काही छेडाछाडी नाही करायची आहे, कारण ही जगातील सर्वात कॉम्प्लेक्स सर्जरी असते. तर तुम्ही नेझल ब्रिज सर्जरी करू शकता, स्किन क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकता. पण प्लीज याचा विचार विसरा. मायकल जॅक्सन सारखे लोक काही नाही करू शकले तर विसरून जा. ॲट दी एंड आपण बोलू तर तुम्ही 20% इम्प्रूव्हमेंट तुम्ही तुमच्या नाकाच्या ॲस्थेटिकमध्ये, ब्युटीमध्ये आणू शकता. तर आजसाठी इतकंच. स्टे स्ट्रॉंग.